रात्री 1:30 वाजता मी चाललो नांदुऱ्याले। अतुल भाऊची ट्रेन होती नांदुऱ्यावरून। देवाच्या पाया लागून अतुल भाऊनं बॅगा पॅक केल्या आणि मी चाललो सोबत त्याला सोडून द्यायला। गावातल्या गजानन महाराजचं दर्शन घेऊन आम्ही निघलो नांदुऱ्याकडे। नांदुऱ्यात यायला आम्हाला रातचे 2च वाजले। थंडी एवढी होती की खूपच। एवढ्या थंडीचं चालो बा कसं तरी नांदुऱ्याच्या रेल्वे स्टेशनवर। अतुल भाऊची गाडी होती भुसावळ पासून, पण भुसावळ लोक जायसाठी नांदुऱ्यातून जनरलचं तिकीट काढलं। रातच्या 2 वाजता प्लॅटफॉर्मवर चांगलीच गर्दी होती। पहिली गाडी आली पण त्यात गर्दी लय होती। मग आम्ही पुरी गर्दी जाऊ दिली, काऊन की मागून हावडा येणार होती। हावडा तर आली पण तिचे दरवाजेच कोण उघडले नाही, सगळे दरवाजे बंद होते। 2:30 वाजून गेले तरी आम्ही वाट पाहू राहिलो तिसऱ्या गाडी। तिसरी गाडी आली, त्यात अतुल भाऊले बसून दिलं। मेन गोष्ट म्हणजे एवढ्या रात्री बी त्या गाडीमध्ये आपले फॉलोअर भेटले। त्याची भेट घेतली आणि तेवढ्यात गाडी धरली। गाडीले टाटा केला, पण तरी मला लक्षात आलं की आपण प्लॅटफॉर्मचं तिकीटच काढलं नाही। टीसी जर भेटला तर मला डायरेक्ट भुसावळ दाखवेन, म्हणून मी एका गुप्त रस्त्याचा आधार घेऊन प्लॅटफॉर्मच्या बाहेर निघलो। पहिलेच तर मग अवतार असा होता, कोण कधी पाहिला तर म्हणेन हा आतंकवादीच आहे। पार्किंगचे 10 रुपये घेतात म्हणून स्प्लेंडर दूरच उभी केली। आपल्या स्प्लेंडरले किती लाईटा लावल्या, इलेक्शनच्या धामधुमीत तुम्हाला दाखवायचंच राहून गेलं। नांदुऱ्यातच मला सकाळचे 3 वाजले। 3 वाजता केला नांदुऱ्याले टाटा आणि भाषा वाजवऱ्यात।